आणि ही आहे पुढची बातमी। चालक 150 कोटींचा, मग मालक किती कोटींचा हा प्रश्न उपस्थित झालाय छत्रपती संभाजीनगर मधना। आणि कुणाच्या बाबतीत उपस्थित झालाय हे समोर दिसतंयच। राज्याचे माजी मंत्री आणि सध्याचे शिवसेनेचे खासदार संदीपान भुमरे यांच्या एका चालकाच्या नावाने तब्बल 150 कोटींची जमीन असल्याचा दावा एका वकिलांनी केलाय। या जमिनीमध्ये आपलं नाव होतं, पण संदीपान भुमरे यांनी राजकीय ताकद वापरून ही जमीन आपल्याकडनं घेतली असा त्यांचा दावा आहे। या जमिनींचे तार जोडले गेले थेट हैदराबाद पर्यंत, कारण हैदराबादच्या निजामाच्या काळातल्या एका कुटुंबाच्या मालकीची संभाजीनगर मधली 150 कोटींची जमीन अवघा 20,000 रुपये पगार कमवणाऱ्या मंत्र्याच्या ड्रायव्हरच्या नावाने झाले। या संपूर्ण प्रकरणामुळे संभाजीनगर मधले नेते आणि त्यांच्या जमिनी प्रकरणांची वारंवार समोर येणारी ही उदाहरणं ही फक्त संभाजीनगर मध्ये नाही तर अवघ्या महाराष्ट्रामध्ये आता चर्चेचा विषय बनली आहेत। जावेद रसूल शेख, काम कार ड्रायव्हर, मालक खासदार संदीपान भुमरे आणि संपत्ती 150 कोटींची जमीन। छत्रपती संभाजीनगर मधल्या दाऊदपुऱ्यातली ही 12 एकर जमीन। ही जमीन आहे खासदार संदीपान भुमरेंचा माजी कार ड्रायव्हरच्या नावावर। प्रश्न असा आहे की महिना 20,000ची कमाई करणाऱ्या ड्रायव्हरकडे 150 कोटी आले कुठून? या प्रकरणाची तार जोडली गेली आहे थेट हैदराबाद पर्यंत। या जमिनीचे मूळ मालक होते हैदराबाद संस्थानातील प्रतिष्ठित सारंजग कुटुंबाची। हैदराबाद संस्थानातल्या खालसा झाल्यापासून या कुटुंबाची वाताहत झाली। सध्या गरिबीची झळा सोसणाऱ्या या सालारजंग कुटुंबाची 12 एकर जागा छत्रपती संभाजीनगर मध्ये होती। त्याच जागेवर थेट आता भुमरेंच्या ड्रायव्हरच्या मालकीचा बोर्ड लागलाय। हे सगळं प्रकरण उघडकीस तेव्हा आलं जेव्हा या जमिनीचे नवे मालक आपण आहोत असा दावा करून एका वकिलानं भुमरेंवर जमीन हडप केल्याचा आरोप केला। परभणीचे वकील मुजाहिद खान यांच्या मते सालारजंग कुटुंबानं जमिनीच्या विक्रीसाठी त्यांच्याशी संपर्क साधला। कुटुंबानं विक्रीसाठीची सगळी कागदपत्र हस्तांतरित केली। अत्यावश्यक सोपस्कार करून जमिनीचा मोबदला देऊन जमीन त्यांच्या नावावर करून घेतली। हे सर्व प्रकरण पूर्ण जेव्हा आदेश झालेत 2016ला पहिला आदेश झाला, त्याच्यानंतर ते समोरचे लोक अपीलमध्ये गेलेत, मध्ये कोरोना काळ आला आणि 2022ला जसा डिप्टी डायरेक्टरचा ऑर्डर झाला तसंच त्यांनी हे यांच्यामध्ये माननीय मंत्री भुमरे साहेबांनी त्यांचा मुलगा शिरले आणि त्यांना इथं बोलवून त्यांच्या जबरी करून ते कोणातरी मार्फत करून त्यांच्याकडून आपल्या ड्रायव्हरच्या नावावर हिबा करून घेतला। विशेष म्हणजे या संपत्तीच्या हस्तांतरणासाठी हिबानामा पद्धतीचा वापर केलाय। छत्रपती संभाजीनगर हे कायम चर्चेत असतं तिथल्या राज्यकर्त्यांनी केलेल्या घोटाळ्यामुळे। याआधी सुद्धा पूर्वीच्या औरंगाबाद शहरासाठी जी पाणी पुरवठ्याची योजना होणार होती ती दीर्घकाळ रेंगाळली आणि त्याच्या मागे सुद्धा तत्कालीन खासदाराचा काहीतरी संबंध आहे असे आरोप झाले होते। आत्ताही विद्यमान मंत्री संजय शिरसाट यांच्या चिरंजीवानं तिथं असलेल्या एका हॉटेलमध्ये जी गुंतवणूक केली ती चर्चेत आहे। अजूनही तो मुद्दा संपलेला नाही आणि तेवढ्यातच हे प्रकरण चर्चेत आले आणि म्हणूनच या सगळ्या प्रकरणाची खोलवर चौकशी झाली तर एकनाथ शिंदे यांच्या पक्षातले हे लोक काय काय भानगडी करतात हे खरोखर तपासात झालं आणि ते सिद्ध झालं तरच महाराष्ट्राला कळेल। प्रश्न असा आहे की खासदार भुमरे आणि विलास भुमरे या दोघांची यात नक्की काय भूमिका आहे? जरी माझा ड्रायव्हर असेल त्याच्या वैयक्तिक जीवनाशी माझा संबंधित नाही। माझ्याकडे तो ड्रायव्हर आले त्यांनी गाडी चालवायची, सकाळी घेऊन जायची, संध्याकाळी घरी आणायचं। वैयक्तिक लाईफ मध्ये वैयक्तिक जीवनामध्ये आमचा काय संबंध आहे? आमच्याकडे पीए असतील, अनेक कामाला लोक असतील, आम्ही दिवसभर आमच्यासोबत कोणी फोटो काढतो, तिने चोऱ्या केल्या असते, मग आता चोऱ्या आम्ही करायला सांगितल्या? कोणी हाणामारी केस मध्ये गुंततो, त्या हाणामारी केस आम्ही करायला सांगितले का? त्यामुळे राजकीय चिंतन उडवण्याचं काम राहतं। आपण राजकारणात म्हणून आमच्याला आरोप करण्याचं काम चालतं। त्यांचा तीळ मात्र काही संबंध नाही। भुमरे साहेबाचं कुटुंबाचं म्हणजे ते फॅमिलीचं, या जमिनीशी माझेच काही संबंध नाही। चालक आहे ठीक आहे, काम करतो, माझं काम आहे ते गाडी चालवणे, बस, बाकी काही नाही। सालारजंग कुटुंब हे निजामाच्या हैदराबाद संस्थानातलं प्रतिष्ठित कुटुंब। संस्थानातल्या दुर्मिळ कलाकृती आणि संग्रहांच्या संरक्षणाचे श्रेय त्यांना दिलं जातं। या कुटुंबाच्या नावानं हैदराबाद मध्ये भव्य संग्रहालय आहे। निजामाच्या काळात या कुटुंबाला
सर्वात मोठ्या 3 कुटुंबांपैकी एकाचा मान दिला जायचा। इतकी मोठी परंपरा लाभलेल्या या कुटुंबाची स्थिती आज हलाखीची आहे। पण त्यांच्या याच असहाय्यतेचा फायदा घेऊन कुणी जमीन लाटत असेल तर हा करार रद्द करून ती जमीन खऱ्या मालकाकडे हस्तांतरित करण्याची गरज आहे। आधी संजय शिरसाट आणि त्यांच्या मुलावर विट्स हॉटेल हडपण्याचा आरोप झाला। आता संदीपान भुमरे आणि विलास भुमरेंवर सालारजंगची जमीन लाटल्याचा आरोप आहे। दोन्ही नेते शिवसेनेचे, दोघांवर आरोप संपत्ती हडपण्याचे। शिरसाट यांनी डीलमधून माघार घेतली आणि प्रकरण मिटलं। आता भुमरे काय करणार हेच बघायचं आहे। मोहसिन शेख, NDTV मराठी, छत्रपती संभाजीनगर।